ठाकरे सरकारचा कायदा केराच्या टोपलीत बेकायदा तरतुदींमुळे शक्ती कायदा केंद्रानं फेटाळला. भाजप आणि शिवसेनेचे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर वाजणार. वेगळ्या विदर्भाची भाजपाला पुन्हा आठवण. बावनकुळे यांच्याकडून वेगळा विदर्भ पुन्हा चर्चेत. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघताच शिवसेना संतापली. छोटी राज्य स्थैर्यासाठी योग्य नाहीत, मंत्री शिरसाट यांचं वक्तव्य. सोमवारीही इंडिगोकडून घोळ सुरूच. देशभरात आज 400हून अधिक फ्लाईट्स रद्द. इंडिगोच्या वादापासून सर्वोच्च न्यायालय दूर. लोक होरपळत असताना न्यायालयानं ढकलला चेंडू मोदी सरकारच्या दारात. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. वंदे मातरमची काटछाड गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांना पसंत होती. पणजोबांवरील आरोपांच्या खंडनासाठी पणतीकडून बचाव. प्रियंका गांधींनी मोदींचे नेहरूंवरील आक्षेप फेटाळले. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे नेहरूजी हे झुकले. वंदे मातरमबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत सरकारचा प्रस्ताव. राहुल गांधी आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर. राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. आचारसंहितेमुळे कालावधी वाढवता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची मागणी फेटाळली. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये राऊत गटाचा विजय. 18 पैकी 18 जागांवर राऊत गटाचे वर्चस्व. ठाकरे गटाच्या दिलीप सोपल गटाला मोठा धक्का. कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. किरकोळ वादाचं हाणामारीत रूपांतर. हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर चर्चा. मनोज जरांगेंचे पुन्हा तेच. मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. जरांगेंच्या पालुपदामुळे धनंजय मुंडे संतापले. कोकणात शिमगा. विदर्भात मनोमिलन. रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलनही. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ. रुग्णांच्या खाटांवर झुरळांचा वावर. झुरळांच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण त्रस्त. नाशिक जिल्ह्यात बालकांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ. मनमाडमध्ये 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार. सटाण्यात 9 वर्षीय चिमुकलीसोबत दुष्कृत्य. काँग्रेसची घालमेल थांबेना. आदित्य ठाकरेंच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही. म्हणाले विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही. आदित्य ठाकरेंच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा. आयत्या वेळेस उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील. मंत्री सामंत यांचं वक्तव्य. तातडीनं विरोधी पक्षनेतेपदाची निवड करा. संख्याबळाचा नियम कुठेही नाही. नाना पटोलेंची मागणी. एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतमोजणी दिवशीच होणार होती ब गटाची परीक्षा. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा. नागपूर अधिवेशनामध्ये मारणार धडक. मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची मागणी. बांगलादेशामध्ये कांदा निर्यातीला परवानगी. येवला लासल गावात बाजार समितीत कांद्याला सरासरी 900 ते 1000 प्रति क्विंटल भाव. धुळ्यातील एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पालघरमध्ये कायद्याचा रक्षक झाला भक्षक. पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार. पीडित महिलेचा हवालदार शरद भोगाडेवर आरोप. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा. बेळगावात नेत्यांना प्रवेशबंदी. प्रवेशबंदी विरोधात कोल्हापुरात तीव्र आंदोलन.